हॅलो एव्हरीवन अँड नमस्कार मंडळी। आज आपण बनवणार आहोत रोड साइडचा पुलाव। तर चला सुरुवात करूया त्याच्या रेसिपीला। पुण्यामध्ये रोड साइडवरती हा पुलाव मी खाल्लेला होता, म्हणून मी ते ट्राय करत आहे। फक्त त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत आणि तुम्हाला हवा तसा तुम्ही हा बनवू शकता। तर सर्वप्रथम इथं आपल्याला घ्यायचा आहे दावत राईस किंवा जो कोणताही लांब तांदूळ तुम्हाला मिळेल आणि मुळात तो सुट्टा होणारा भात असावा। आणि 1-2 व्यक्तींकरिता आपल्याला इथे 100 ग्राम एवढा तांदूळ घ्यायचा आहे। तो तांदूळ मी धुवून घेत आहे। धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। किंवा अगदी तुम्ही हा भात बनवून दुसऱ्या दिवशी सुद्धा याचा पुलाव बनवू शकता, शिळ्या भाताचा म्हणजेच। तर इथे मी कढईमध्ये पाणी घेत आहे आणि जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याचे 4 पट पाणी मी कढईमध्ये घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत। तर खडे मसाल्यांमध्ये लवंग, चक्रफूल थोडंसं टाकायचं आहे, काळी मिरी टाकायची आहे। तर हे 2 लवंग टाकलेले आहेत, काळी मिरी मी त्यापूर्वी टाकलेली आहे। दालचिनीचा अर्धा इंच तुकडा टाकायचा आहे। तसेच थोडंसं जास्त एवढं मीठ टाकायचं आहे, कारण की यातलं राहिलेलं पाणी आपण टाकून देणार आहोत। पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ यामध्ये टाकून तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हा तांदूळ कुकरला लावायचा असेल तर तुम्हाला त्यात थोडंसं तूप टाकावं लागणार। इथे बाउलमध्ये मी वाटाणे शिजत घालत आहे। यातच तुम्ही फरसबी, गाजर वगैरे जरी शिजवलं तरी चालेल। त्यानंतर हा तांदूळ आपल्याला एखाद्या स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचा आहे। तर तांदूळ आपला शिजून तयार झालेला आहे आणि आता आपण परतण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे। त्यात 2 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर 1 मिरची टाकली तरी चालेल किंवा अगदी नाही टाकली तरी चालेल। मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 ते 3 टेबलस्पून एवढे गाजराचे उभे काप। जर हे तुम्ही शिजवले तर तुम्हाला इथं परतायला कमी वेळ लागेल। तसेच 2 ते 3 टेबलस्पून एवढी फरसबी, जी की उभी थोडी चिरलेली असावी। हे झाकून ठेवल्यानंतर थोडंसं शिजत पुन्हा आपल्याला ठेवायचं आहे, अधूनमधून परतून घ्यायचं आहे। तर आता आपल्या इथे वाटाणे शिजलेले आहेत, त्यामुळे वाटाणे सुद्धा मी कढईमध्ये टाकत आहेत आणि वाटाणे सुद्धा 2 ते 3 टेबलस्पून एवढे होते। वाटाणे टाकल्यानंतर सुद्धा आपण हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला 1/8 टीस्पून एवढा गरम मसाला, तसेच हाफ टीस्पून लाल मिरचीची पावडर टाकायची आहे आणि तुम्हाला इथे 1/4 टीस्पून एवढा लाल रंग सुद्धा टाकायचा आहे, जो मी टाकला नाही। तसेच ह्या भाज्या परतताना तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून सुद्धा कांदा टाकू शकता, जो मी टाकलेला नाही। खडे मसाले भातामधून काढून टाकायचे आहेत आणि हा तांदूळ व्यवस्थित ह्या भाज्यांमध्ये परतून घ्यायचा आहे। हा भात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही यामध्ये कलर टाकता तेव्हा सेम हे रोड साइड पुलावसारखा कलर आलेला असतो। वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हा आपण सर्व करूया। तर इथे दिलेली असते आपल्याला मटकी, म्हणजे की जी मिसळ असती त्याचा रस्सा, भात आणि साईडला काकडी, कांदा वगैरे, वरून कोथिंबीर आणि शेव टाकून सर्व करतात। तर त्या पद्धतीनेच इथे मी सर्व केलेला आहे। अशा पद्धतीनं इथं हा रोड साइड पुलाव बनवून तयार झालेला आहे आणि हा सर्व करताना सुद्धा असाच सर्व केला होता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।